महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इंजिन महायुतीला लागणार की नाही यावरून उलटसुलट चर्चा सुरूच आहेत। राज ठाकरे आणि अमित शहा यांच्या भेटीला आता 15वडा उलटला, तरी सुद्धा याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका समोर न आल्यामुळे मनसेतील सामान्य कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। त्यामुळे मनसे हा पक्ष लोकसभा निवडणुकीमध्ये उतरणार की नाही, मनसेची दिशा नेमकी कोणती असणार याबाबत स्थानिक पातळीवरती कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल आहे। गुढीपाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरे हे आपली अधिकृत भूमिका मांडणार असल्यामुळे मनसैनिकांचं लक्ष आता या गुढीपाडव्याच्या मेळाव्याकडे लागलेलं आहे। गेले काही आठवडे आपल्या पक्षाबद्दलच्या घडवल्या गेलेल्या चर्चा, लढवले गेलेले तर्कवितर्क याकडे मी शांतपणे बघत होतो। तुम्हाला पण अनेकांनी प्रश्न विचारून भंडावून सोडलं असेल, पण आता वेळ आली आहे या सगळ्यावर तुमच्याशी बोलण्याची। नक्की काय घडलंय, नक्की काय घडतंय हे सांगण्याची। राज ठाकरेंबाबत नक्की काय घडलंय, काय घडतंय हे प्रश्न मनसेच्या कार्यकर्त्यांसह प्रत्येकाच्याच मनात आहे आणि याच प्रश्नांची उत्तरं खुद्द राज ठाकरे 9 एप्रिलला देणार आहेत। सालाबाद प्रमाणे यावर्षी 9 एप्रिलला शिवतीर्थावर आपला गुढीपाडवा मेळावा आहे। मनसेच्या गुढीपाडव्याच्या सभेचा ट्रेलर लॉन्च झाला। मोठे खुलासे करण्याचे संकेत 1 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये देण्यात आले। राज ठाकरे हे गुढीपाडवा मेळाव्यात लोकसभा निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे। गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मनसे महायुतीत सहभागी होत असल्याचं ते जाहीर करू शकतात। मनसे महायुतीत सहभागी न होता स्वबळावर लढण्याची घोषणा करू शकते। पुणे, नाशिक, मुंबई आणि परिसरातील लोकसभा मतदारसंघात मनसे ताकदीनिशी उतरू शकते। अमित शहांसोबत काय चर्चा झाली याबाबत राज ठाकरे सांगू शकतात। मनसे जोडले जाणार, मनसेचा हा मेळावा झाल्यानंतर मनसेने आमच्याबरोबर जोडल्या जाणार। 9 एप्रिलला शिवतीर्थावर या, मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचं। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी अचानक दिल्लीवारी केली। भाजप नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा झाली। त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची मुंबईत एक बैठकही झाली। त्यामुळे मनसे महायुतीत सामील होणार का या चर्चांना उधाण आलं होतं। मात्र या भेटीगाठींना 2 आठवडे होऊन गेले तरीही पुढे काहीच घडलं नाही। त्यामुळे गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे कोणती भूमिका घेतात याकडे राज्याचं लक्ष लागलंय। मनसेचा लोकसभा निवडणुकांचा आलेख बघूया। 2009ला 11 जागांवर निवडणूक लढवली, 4.07% मतं मिळवली। 2014 साली 10 जागांवर निवडणूक लढवली आणि 1.5% मतं मिळवली। 2019 साली त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आणि मोदींविरोधात प्रचार केला। आता 2024ला राज ठाकरे कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष आहे। आता त्या वरिष्ठ पातळीवरती सगळ्या अजून कोण अलायन्स पार्टनर येतंय, कोण महायुतीमध्ये येतंय हे काही दिवसांमध्ये कळेल आपल्याला आणि सगळ्यांना घेऊन जे आहे ते आपल्याला पुढे जायचंय। राज ठाकरे यांनी दक्षिण मुंबई, नाशिक, शिर्डी या जागांची मागणी केल्याचं बोललं जात होतं। महायुतीतून दक्षिण मुंबई आणि नाशिकचे उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत। नाशिकबाबत शिवसेना राष्ट्रवादीतच रस्सीखेच सुरू असल्यानं तिथं मनसेची शक्यता मावळते। त्यामुळे दक्षिण मुंबईची एक जागा मनसेच्या वाट्याला येऊ शकते। नव्या समीकरणात कोणाचा फायदा तोटा होऊ शकतो त्यावर एक नजर टाकूया। राज ठाकरे महायुतीत आले तर मुंबई, नाशिक, पुणे अशा शहरात महायुतीला मनसेचं बळ मिळेल। ठाकरेंच्या शिवसेनेसह मवियाला रोखण्यासाठी राज ठाकरेंच्या तोफेची मदत होईल। मुंबई महापालिकेच्या लढाईत मनसेची साथ मिळाली तर भाजपला त्याचा मोठा फायदा होईल। विधानसभा निवडणुकीत मनसेचा अधिक फायदा होईल। राज ठाकरे महायुतीत आले तर मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेचं महत्त्व घटण्याची शक्यता आहे। राज ठाकरेंच्या रूपानं भविष्यात भाजपला शिंदेंच्या शिवसेनेला पर्यायी मित्रपक्ष मिळेल। आता मला काय विचारून ते येण्याचं ठरवत नसतात, परंतु चर्चा सुरू आहेत, अनेक फैरी झालेली आहेत। मला वाटतं युती आघाड्यांसंदर्भात जे काही चित्र असेल ते येणाऱ्या 2 दिवसात स्पष्ट। दरम्यान मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यानिमित्त मनसे पदाधिकारी कामाला लागले। शिवाजी पार्कवर व्यासपीठाच्या कामाचा श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला। या निमित्तानं मनसे नेते यशवंतराव किल्लेदार यांच्यासहित स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते। अनेक गोष्टी आहेत की त्या तुम्हाला त्या दिवशी पाहायला मिळतील आणि राज ठाकरे साहेबांनी जसं काल टीजर आणि ट्विट केलेलं आहे त्याप्रमाणे नक्की महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणात ज्या काही घडामोडी होत आहेत
नक्की काय घडलंय आणि काय घडणार आहे किंवा काय घडतंय याच्यावर 9 तारखेला राज ठाकरे साहेब मनसेची भूमिका मांडतील. असतं राज ठाकरे साहेब आहेत ना, हे कोणती भूमिका केव्हा घेतील हे काही कोणाला सांगून घेत नाहीत. आम्हालाही बरेचसे विषय माहिती नसतात. जो तुमच्या डोक्यात जे प्रश्न आहेत तेच प्रश्न आमच्या डोक्यात देखील आहेत. त्यामुळे त्याचं उत्तर 9 तारखेलाच मिळेल आणि त्याची आतुरता तुम्हाला जशी आहे तशी आम्हालाही आहे. गेल्या वर्षभरापासून राज ठाकरेंची देवेंद्र फडणवीसांसह एकनाथ शिंदेंची जवळीक वाढली आहे. गेल्या काही महिन्यात मनसेच्या भूमिका महायुतीसाठी पूरक होत्या. राज ठाकरेंकडून केलेल्या मागण्यांवर महायुती सरकारनं तातडीनं अंमलबजावणीचं धोरण अवलंबलंय. त्यामुळे राज ठाकरे महायुती सरकारच्या अधिकाधिक जवळ येत गेले. त्यातून मनसेच्या रूपानं महायुतीत चौथा भिडू सहभागी होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलंय. रिद्देश हातीमसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी.